ठीक आहे. इकडे काय इकडे आता माहित नाही किती वाईट झाले किती वाईट नाही आले, पण थोडस कमीच वाईट मध्ये थांबतो. ठीक आहे. तर हा प्रॉपर बीटीएस व्हिडिओ असणार आहे. हा काय कोणता ब्लॉग नाहीये. हा बीटीएस व्हिडिओ आहे. बीटीएस इन द सेन्स की मी दाखवणार आहे की माझी प्रोसेस कशी आहे कोणता व्हिडिओ विचार करण्याची आणि त्याला स्क्रिप्टिंग मध्ये टाकून शूट करून एडिट करण्याची. तर हा व्हिडिओ तो असणार आहे. आणि मी आज हा का शूट करतोय आणि बाकीच्या वेळेस का शूट करत नव्हतो आणि आज आज असं काय आहे? तर आज असं आहे की मला खूप चांगली आयडिया आलेली आहे. मी त्या आयडियानुसार सगळं काम करणार आहे. हा व्हिडिओ किती जरी हा वाटत असला व्लॉग, तर हा व्लॉग नाही, हा बीटीएस आहे. ठीक आहे. व्लॉग म्हणजे मी प्रत्येक गोष्ट सांगतोय तुम्हाला की कसं कसं, पण मी तुम्हाला स्पेसिफिक गोष्ट सांगतोय की मी स्क्रिप्टिंग कशी करतो. मी कोणता एकदम प्रोफेशनल स्क्रिप्ट करणारा वगैरे नाहीये. हा, प्रोफेशनल स्क्रिप्ट वगैरे करणार नाहीये किंवा नाही का माझ्याकडे टीम आहे ना, मी कधी आता मला एक्सपिरियन्स आहे. हे जस्ट असं आहे की आम्ही खूप व्हिडिओ फेमस इन्फ्लुएन्सरचे व्हिडिओ कॉपी करण्यापासून स्टार्ट केलं होतं. आणि आता असं झालं की आम्ही आता हा असा व्हिडिओ पहिला व्हिडिओ जो मला सुचलाय आणि तो ट्रेंडिंग मध्ये पण आहे. आणि मी ज्या फील्डमध्ये बनतो त्या फील्डमध्ये कोण नाही बनवला. बाकीच्या फील्डमध्ये सगळ्या लोकांनी बनवला आहे, पण ह्या फील्डमध्ये कोण नाही बनवला. तर त्याचा हा खूप अवघड आहे की एका मिनिटाचा व्हिडिओ आहे म्हणजे 60 सेकंडचा व्हिडिओ, आणि त्यासाठी स्क्रिप्टिंग एवढी मोठी म्हणलं ना, तर ही बघा स्क्रिप्टिंग इथे इथून स्टार्ट आहे पूर्ण हे पेज इथपर्यंत. ठीक आहे. हा 1 मिनिटचा व्हिडिओ आहे, त्याची स्क्रिप्टिंग आहे ही. हात दुखायला माझा लिहून लिहून. त्याच्यामध्ये आता भरपूर चेंजेस होणार, पण नाही का हा स्ट्रक्चर आहे मेन. ठीक आहे. तर मेन हे असणार आहे. आणि ह्याच्यात शूटच्या टायमिंगला थोडेफार चेंजेस करून थोडेफार नाही का, ते तर प्रत्येक व्हिडिओत होतच, ते चेंज करून व्हिडिओ. पण आता तर मेन रफ स्क्रिप्ट झालेली आहे. आता शूटच्या वेळेस थोडं थोडं आम्ही थोडस चेंज करून, कारण की कसं होतं इथं कोण प्रॉपर ऍक्टर नाहीये. ठीक आहे. आणि कोण प्रोफेशनल नाहीये. मग मला त्यांच्याकडनं करून घ्यायचं आहे ते. ठीक आहे. मग मला थोडस पिंच ऑफ सॉल्ट ज्याला आपण म्हणतो पकडून चालावं लागेल. आणि बघूया, पण व्हिडिओ नक्कीच चांगला बनेल. कारण की मला असं वाटतं की व्हिडिओ स्क्रिप्टिंग करून नाही चांगलं होत. आपल्याला किती मजा येते, इंस्टाग्रामच्या व्हिडिओ बद्दल बोलतोय मी, आपल्याला ते व्हिडिओ करताना किती मजा येते, त्यातनं समोरच्याला हे होतं स्क्रिप्टिंग करणं. कारण की आपण पिक्चर नाही काढत आहे. पिक्चरच्या बाबतीमध्ये स्क्रिप्ट इम्पॉर्टंट आहे, पण इंस्टाग्रामच्या बाबतीमध्ये 60 सेकंड आहे. त्या 60 सेकंड मध्ये समोरच्याला कसं हुक करता येईल आपल्या व्हिडिओला, ते बघायचंय. ठीक. तर परवा दिवशी जो व्हिडिओ रेकॉर्ड केला होता हा त्याच्यानंतरचा 2 दिवसानंतरचा व्हिडिओ, कारण की आमचे ऍक्टर गायब झाले होते. पण ठीक आहे, तरी पण आपण करतोय शूट. जे स्क्रिप्ट केली होती ती 2 ऍक्टर आहेत ऍक्च्युअल मध्ये, पण एक गायब झालेले आहेत. तरी पण आपण ह्यांच्यासोबत करूया. कुठून अहो कुठून बरं ठीक आहे, इथे अहो कुठून ऐक ठीक आहे. तुला कळलंय ना काय बनले काय आलं भाई आज आता- आज मार्केट डाऊन करणार भाई आता डाऊन नाही रे, मार्क उचलायचा. ठीक आहे. एक्स्ट्रीम कम्युनिकेशन हे आमचे कंटिन्यू कनेक्शन येत राहा देत राहा. हे आमचे एक्स्ट्रीम कम्युनिकेशनचे सर्वा. ठीक आहे. अजून एक ऍक्टर आहे, ते ऍक्टर आमचे बाहेर गेलेले आहेत. तर ह्याच्यासोबत जेवढा व्हिडिओ करता येईल तेवढा करायचा प्रयत्न करायचा आहे. कर एकदा स्टार्ट. खोट बोलायचे नाही, कॉपी करायची ना. अहो कुठून संध्याकाळी चक्रपाणीतून. तो विजय दिनाला चॉल करा. पण ठीक आहे. माझे डेलीचे प्रॉब्लेम सांगतो की एखादा व्हिडिओ काढताना मला प्रॉब्लेम किती येतो किंवा काय येतो. ठीक आहे. स्क्रिप्ट रेडी करून माझे 2 दिवस झालेले आहेत. 2 दिवस आधी मला एखादा व्हिडिओ शूट करायला स्क्रिप्ट रेडी केली होती. पण आमचे जे मेन लीड ऍक्टर होते, आमचे व्हिडिओचे सर्व त्यांना त्यांच्या कामामुळे वेळ भेटत नव्हता. ठीक आहे. मग ह्याच्या आधी पण आम्ही आता एक थोडा वेळपूर्वी व्हिडिओ शूट केला. त्या व्हिडिओ शूट मध्ये आमचे मेन ऍक्ट्रेस वेगळे होते, यायला परत तापडे आली. ऍक्टर पहिले वेगळे होते, आता आमचे दुसरे ऍक्टर येते. ठीक आहे. हे आमचे सेकंड लीड आहेत, आमचे रियान सर. ठीक आहे. हे आमचे मेन ऍक्टर आहेत, आमचे इंद्रजित सर्व आमच्या व्हिडिओचे. ठीक आहे. आता आम्ही यांच्यासोबत घेऊन एक वेगळा व्हिडिओ शूट करणार आहे. व्हिडिओ बनवायचा पॉइंट हा की किती प्रॉब्लेम येतात की नुसतं शूट केलं एडिट केलं हा पण हे प्रॉब्लेम नसतात. ह्याच्यानंतर पण भरपूर प्रॉब्लेम असतात, जसं की आमच्या ऍक्टरना रेडी करणं, त्यांच्याकडनं काम करून घेणं. हे काय पूर्ण प्रोफेशनल ऍक्टर वगैरे कोण नाहीयेत, हे सगळे एम्प्लॉईज कंपनीमध्ये काम करणारे, पण त्यांच्याकडनं काम करून घेणं याच्यात माझं पण काम कम्प्लीट होऊन जाईल.
ठीक आहे, की असं नाही की बाबा हा मी यांना स्क्रिप्ट दिली आता हे पाठ करतात, हे पाठ पण करून नाही बोलत, हे जस्ट त्यांच्या डोक्यात ज्या मिनिटाला जे होतं जे निघतं की फक्त असं नसतं की मी त्यांना स्क्रिप्ट दिली किंवा हे ऍक्टर की त्यांनी पाठ केली ते पाठ करून बोलत, तसं नसतं की ते एखादा व्हिडिओ असतो तो आम्हाला चालू करावा लागतो. जे माझ्याकडे मटेरियल आहे त्या मटेरियल मधनं घेऊन ते मला शेवटी फायनलला पण करायचे. जसं की आता आम्ही हा व्हिडिओ काढतोय, हा व्हिडिओ काढायला मला एका माणसाला बोलून आवा लागले, मग तो आत येतोय, मग तो शूट करतोय, यातला किती चांगला होते किती खराब होते ते मला माहित नाही, आवाज नीट येते का ते मला माहिती, पण असं असतं. मग ठीक आहे, आमचे हे जे ऍक्टर आहेत ना नवीन त्यांचे असे प्रॉब्लेम असतात, त्यांच्यात त्यामुळे त्यांची पण चुकी नाही, मी त्यांच्याकडे जास्त अपेक्षा ठेवू शकत नाही. पण आहे आता इट इज व्हॉट इट इज आहे, नाही का, ते जेवढं बोलतील जसं बोलतील तसं माझ्याकडे करून घेणे. जर माझ्याकडे इक्विपमेंट सगळे जे मी एवढे झाले जे व्हिडिओ मध्ये मी बोलतोय की माझ्याकडे इक्विपमेंट सगळे, पण मी काम कसं करून घेणे त्यांच्याकडनं, कारण की मी एडिट लाइटिंग चांगली करू शकतो, बॅकग्राऊंड चेंज करू शकतो, बॅकग्राऊंड अजून चांगलं करू शकतो, कॅमेरा अजून चांगला करू शकतो, ठीक आहे, स्क्रिप्टिंग पण मी बघायला गेलं तर चांगलं करू शकतो, मी कुणाकडे चांगली ऍक्टिंग नाही करून घेऊ शकत. मला त्यांना जेवढं येतं तेवढंच त्यांच्याकडे मी करून घेऊ शकतो, आणि हेच माझा प्रॉब्लेम आहे. एक व्हिडिओ झालेला आहे टेक्निकल तसं बघायला गेलं तर, एका व्हिडिओसाठी गेले, पण मला थोडंसं अजून परफेक्ट करायचंय म्हणून आता सेकंड ऍक्टर सोबत घेऊन करायचंय, बघू काय होतं. आणि माझी स्टोरेज पण भरायला लागली. असाच करायचा, हे खोटं, आणि मग इकडे बघायचं आणि हात खाली घ्यायचा. ओके, कळलं का? इंद्रू, माझ्या हात खाली घ्यायचा, हात खाली घ्यायचा. पण हे पण खाली आले. इकडे बघ, माझ्याकडे बघ, बघ असं, ठीक आहे, असं करायचं, ठीक आहे, असं करायचं, खोटं, आणि हात खाली असा. जर त्यांचं हे पण खाली करायचं खांद्याचा. नाही थोडंफार ते जाऊ दे कसं आहे, पण ठीक आहे आलं, मग पूर्ण बोलायचा. बोर्ड बघून नको बोलू असं म्हणणं नाही. असं तू असं केलं ना तर काय होतंय, ते तुझ्या हाताला फोकस येते, आजाला नाही खाली कर, लढ जाते तू. असं खाली कर आणि एकदम त्याच्यात बोल. खोट. जर तो जा आता मार्ग सोड. जा. नाही, 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 नाही. माझं तेवढं कर. आणि पेमेंट वाटायची ऐक ना इंद्रा, तू असं करतो रे, असं कर. हातात खाली घेत नाहीये. आज नको, सोपं आहे रे इंद्रा, अवघड नाहीये. तू तर बघितलं, आता मला माहित नाही की हा ह्यातला मी किती व्हिडिओ टाकल किती टाकल नाही. आता आमचा सगळा सेटअप काढलाय मी तसं तर एवढे प्रॉब्लेम असतात, आणि हा व्हिडिओ मला माहित पण नाही किती मोठा होईल किती नाही होईल, पण ठीक आहे, जेवढा होईल तेवढा होईल. तर बेसिकली असं असतं, शूट पूर्ण त्यांना बोलून घ्यायचं, पूर्ण शूट करून घ्यायचं, परत बरंच काही की त्यातलं कोण बोलतंय नाही बोलतंय, ठीक आहे, परत त्यांना जमते ना जमते, पण कसं आहे आपल्याकडे जास्त ऑप्शन नसतात आणि मला त्यांच्याकडनं काम करून घ्यावं लागतं, म्हणून चालायचं, त्यात काय एवढं नाही. आता मी प्रयत्न करेन की हा कम्प्लीटच व्हिडिओ टाकल, ठीक आहे, कारण की मला रॉ टाकायचा आहे पूर्ण बीटीएस मध्ये कसं असतं कशी असते प्रोसेस. आणि हा आता एक व्हिडिओ आहे ज्याच्यात मला जवळजवळ मला असं वाटतं की 2 तास तर मला वाटतं गेलंच असतील ह्याच्या आसपास. पण ही प्रोसेस आहे नाही का, स्क्रिप्टिंग अवघड नाही, एडिटिंग अवघड नाहीये, ते ऍक्टिंग करून घेणं हे अवघड आहे त्यांच्याकडनं. तर बघूया, जर परतच्या वेळेस जर मला जमलं तर मी असाच व्हिडिओ करेन. थँक्यू. दिस इज राहुल सायनिंग आउट.